नमस्कार. नमस्कार झी मराठीच्या आजच्या कार्यक्रमात प्रेक्षको आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अनेक दुःख किंवा वेदनांना सामोरं जात असतो, पण त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना करून त्या दुःखांवर किंवा त्या वेदनांवर मात करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण काही आजार असे असतात जसं पाठदुखी, मानेचा त्रास किंवा सांधेदुखी किंवा दुसरं कर्करोग आहे, नागिण आहे, हे जे आजार काही रुग्णांना झालेले असतात, त्या रुग्णांना ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये खरोखरच त्यांना अनेक गोष्टींसाठी खूप बंधनं घातली जातात. तर ह्या दृष्टीने आज कर्करोगींचे वेदनाशमन या अनुषंगाने कर्करोग रुग्णांना ज्या वेदना होतात त्या वेदनांवर कशा प्रकारे निवारण करायचं, कशा प्रकारे मात करायची या दृष्टीने अधिक मार्गदर्शन आपण करून घेणार आहोत. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले डॉक्टर यशवंत नानकर यांना. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सरांचं आजच्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया. सर, आजच्या नमस्कार झी मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांची ओळख करून द्यायची म्हणजे वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून जवळजवळ गेली 16 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. याशिवाय चिंचवड, पुणे इथे त्यांचं वेदना निवारण केंद्र स्वतःचं आहे, तिथेही ते कार्यरत आहेत. तेव्हा कर्करोगींचे वेदना शमन किंवा त्यांना होणाऱ्या वेदना याच्यावर मात कशी करायची या दृष्टीने आपल्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्कीच 1600221010 आणि 1800221010 या क्रमांकावर संपर्कात राहा आणि आजच्या चर्चेत सहभागी व्हा. सुरुवात करूया चर्चेला. सर, कर्करुग्ण हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कर्करोग झालेल्या रुग्णांना प्रत्येकाला या वेदनेचा त्रास असतोच का? नाही. कर्करोग जेव्हा लक्षात येतो, जेव्हा त्याचं डायग्नोसिस होतं तेव्हा त्याच्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. सर्जरी आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन आहे. सुदैवाने 30 ते 40% रुग्णांना त्यांचा ह्या ट्रीटमेंट नंतर आजार पूर्ण बरा होतो आणि ते नेहमीसारखे तुमच्या आमच्यासारखे आयुष्य जगू शकतात. ह्या रुग्णांना त्यांच्या सुरुवातीच्या ट्रीटमेंट चालू असताना कधी कधी वेदना होऊ शकतात, पण ज्यांना या ट्रीटमेंटचा फायदा झाला नाही किंवा ज्यांचा आजार राहिलेला आहे अशा रुग्णांना त्यांच्या शेवटच्या स्टेजमध्ये साधारणतः 60 ते 70% रुग्णांना जेव्हा त्यांचा कॅन्सर पुढे गेलेला असतो, ऍडव्हान्स कॅन्सर आपण म्हणतो, तेव्हा त्यांना तीव्र स्वरूपाच्या वेदनांना सामोरे जावे. बरोबर. सर, पण कसं होतं, एकतर तुम्ही डॉक्टर म्हणून मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की ज्या वेदना होतात किंवा तुम्ही जे म्हणतात की प्रत्येकाला होताच असं नाही, पण ज्यांना होत नाहीत त्यांना तुम्ही तसं आधी पूर्वकल्पना देता का? किंवा ज्यांना होतात ते डॉक्टरांकडे येऊन त्यांनी सांगणं कितपत योग्य आहे, की ते सांगणं किती गरजेचं आहे या दृष्टीने सांगा. कारण एक कर्करोग आपल्याला झालेला आहे हे समजल्यावरच एकतर त्यांचं मानसिक संतुलन थोडंसं ढासळलेलं असतं, ते या दृष्टीने सांगा. बऱ्याच वेळा होतं काय की आपल्या आजूबाजूला, आपल्या फॅमिलीत, आपल्या मित्रपरिवारात कुणाला तरी आधी कर्करोग झालेला असतो आणि त्याच्या जर काही आठवणी असल्या तर कुणाला नवीन आता कर्करोग तुला झालाय असं डायग्नोसिस दिलं की आधी भीती वाटते त्याला आणि मग आपल्यालाही वेदना होतील का काय अशी त्याला एक भीती असते. पण आम्हाला असं सांगावंसं वाटतं ॲज अ पेन फिजिशियन की आता या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना त्याने सहन करायची आवश्यकता नाहीये. त्याच्यावरची रेग्युलर ट्रीटमेंट चालू असताना, किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी हे चालू असताना जर त्याला वेदना होत असतील तर तेव्हा त्यांनी आपल्या डॉक्टरांना ते सांगायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठीचे त्या स्टेजला जे योग्य उपाय आहे ते आपल्याला तेव्हा ते करता येतात. त्या उपायाचा फायदा असा होतो की त्याच्यामुळे तो रुग्ण त्याला चालू असलेल्या किमोथेरपी, रेडिएशन थेरपी याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करू शकतो आणि त्याचं ओव्हरऑल आयुष्य चांगलं होतं. आणि बऱ्याच वेळा ह्या ट्रीटमेंट नंतरही जर काही त्याला वेदना चालू राहिल्या किंवा ऍडव्हान्स स्टेजमध्ये राहिल्या तर मग त्याच्यासाठी जे वेगळे वेदना निवारक स्वतंत्र उपचार असतात ते त्याने करून घ्या. बऱ्याच वेळा पेशंट काय करतो, गृहीत धरतो की मी एकदा डॉक्टरकडे गेलो की आपलं ही ट्रीटमेंट आपोआप होईल, तर तसं नाहीये. तर त्याच्या वेदनेबद्दल त्याने त्याच्या ट्रीटिंग जे डॉक्टर आहेत त्यांना त्याने बोललं पाहिजे, त्याच्यावरती डिस्कस करायला पाहिजे आणि त्याला जो योग्य उपचार आहे तो त्याने त्याच्याकडनं योजून घेतला पाहिजे. बरोबर. म्हणजे जवळजवळ 2 टप्प्यामध्ये या वेदना असतात. एकतर कर्करोग किंवा कॅन्सर झालेले पेशंट जेव्हा उपचार घेत असतात तेव्हा होणाऱ्या वेदना आणि अगदी शेवटच्या टप्प्यात जे रुग्णांना वेदना सहन कराव्या लागतात त्या दृष्टीनेच्या वेदना. बरं, ह्या सगळ्या या 2 प्रकारच्या ज्या आहेत त्या औषधोपचार किंवा उपाययोजना कशा पद्धतीने केल्या जातात? कर्करुग्णांच्या वेदनांवरती सर्वसाधारण वेदना जसं आपण ट्रीटमेंट देतो तशाच प्रकारे असतात. आधी साधे उपाय केलेत, आपण जसं डोकं दुखतंय म्हणून आपण साधं ॲस्पिरिन घेतो तसंच याच्यासाठी सुद्धा औषधांचा उपाय असतात. तेवढे घेतल्यानंतरही बऱ्याच पेशंटला बरं वाटतं. एवढं करून बरं नाही झालं तर मग त्याच्यानंतर मग आपण जसं त्याचा आजार वाढतो तसं त्याच्यासाठी पुढच्या निर्णय उपाय उपलब्ध असतात. आणि त्यातल्या कॉमन म्हणजे जे काय महत्वाचं ऍडव्हान्स स्टेज मधल्या पेशंटसाठी जे आहे मॉर्फिन
हम्म. किंवा वेदनाशामक औषधं की जे सर्वसाधारण इतर वेळा वापरले जात नाही, हम्म. पण फक्त कॅन्सर रुग्णांसाठी जे वापरले जातात हम्म. ते त्याच्यासाठी आहे. बरोबर. मॉर्फिन हे गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतं, हम्म. लिक्विड स्वरूपात असतं, इंजेक्शनच्या स्वरूपात असतं. फक्त त्या पेशंटच्या जरुरीप्रमाणे हम्म. त्याचा डोस ठरवण्यात येतो आणि बरोबर. त्याच्या याच्याप्रमाणे त्याच्या डोसमध्ये कमी जास्त फेरफार केले जातात हम्म. आणि रुग्ण हा त्याच्या वेदना तर थांबतील आणि त्याचं मुख्य दैनंदिन कार्य हम्म. जे काय त्याच्या वेदनेमुळे थांबलेलं आहे हम्म. ते त्याला करता येईल. अशा प्रकारे हे उपाय योजित आहे. बरोबर. आता या दृष्टीने प्रश्न यायला सुरुवात झालेले आहेत प्रेक्षकांचे. पहिला प्रश्न येतोय तो घेऊया सर. हो सर. नमस्कार. नमस्कार सुरेखा. सुरेखा. हॅलो, नमस्कार. 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 प्रश्न विचारा. हा, बोलते. बरं. ज्या जिभेने आपण चवीने खातो, चव घेतो, हम्म. तर त्या जिभेला जर कॅन्सरने जर ग्रासलं असेल, हम्म. तर त्या जिभेचे जर वेदना शमन कसं काय करता येतं बर. आणि त्या आजाराने कसं काय खायचं? नक्कीच. Thanks. अतिशय चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा जिभेचा कॅन्सर हम्म. जेव्हा होतो आणि त्याच्यासाठीचे उपाय काही उपलब्ध नसतात आणि बरोबर. पेशंटला खूप पेन होत असतं, हम्म. तर अशा वेळेला आम्ही त्या जिभेला साध्या उपाय तर आधी करतोच. अनाल्जेसिक ड्रग्ज आहेत, मॉर्फिन आहे, पण एवढं करून बऱ्याच वेळा जर ते गेले नाहीत पेन्स त्याच्या, तर तिथे जिभेचा जो नर्व सप्लाय असतो त्याला आपण तिथे एक इंजेक्शन देऊन आणि त्याच्यानंतर त्याला खूप चांगल्या प्रकारे पेन त्याचं थांबवता येऊ शकतं. आणि तर सर तुम्ही जे औषधोपचार किंवा उपाययोजना जे सांगितलं त्या दृष्टीने काही रुग्णांना असंही वाटू शकतं का की या औषधांची मला सवय होईल किंवा त्याचं व्यसन लागेल की नको हे औषध आपण घेऊया, तर असं होऊ शकतं का? हा, बऱ्याच वेळा एक मॉर्फिन मी जे मगाशी सांगितलं या औषधाबद्दल एक सर्वसाधारण लोकांमध्ये पेशंटमध्ये समज. बऱ्याच वेळा डॉक्टर लोकांमध्ये सुद्धा असा समज आहे की मॉर्फिनने ऍडिक्शन होईल. अच्छा. पण मॉर्फिन हे जेव्हा कॅन्सर रुग्णांना वापरलं जातं तेव्हा ऍडिक्शनचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे असं आढळलंय की पेशंटला आम्ही मॉर्फिन सुरू करतो आधी वेदनाशामक याच्यासाठी आणि नंतर मग त्याला नर्व ब्लॉक दिला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या वेदना थांबल्या की हळूहळू आम्ही त्याचं मॉर्फिनही थांबवू शकतो. अच्छा. त्याच्यामुळे मॉर्फिनने ऍडिक्शन होईल हा समज काढून टाकला पाहिजे. हा अतिशय गैरसमज आहे आणि मॉर्फिन अगदी शेवटी वापरलं पाहिजे हाही चुकीचा समज आहे. अच्छा. बऱ्याच वेळा पेशंट स्वतःच मला त्याची सवय होईल डॉक्टर म्हणून तो जरी आम्ही लिहून दिलेलं असलं तरी तरी ते घेत वापरत नाही नाही. किंवा कमी प्रमाणात घेतात. तर तसं नको. जसं त्याला सांगितलेलं आहे, जसं डॉक्टरांनी सांगितलेलं त्याच प्रमाणात त्याने घेतलं पाहिजे आणि त्यावेळी त्याने घेतलं पाहिजे. बरोबर. आणखीन एक प्रश्न घेऊया. सायन वरून येतोय सर. नमस्कार. नमस्कार वैशाली. वैशाली. वैशाली नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. प्रश्न विचारा. हॅलो, माझा प्रश्न होता की हम्म. हॅलो, हा. कर्करोग झाल्यानंतर हम्म. आता डॉक्टरांनी जे सांगितलंय की पाठ दुखते, कंबर दुखते, हम्म. हे कसं म्हणजे स्टार्टिंगला कर्करोग झालाय असं कसं ओळखता येईल बर. आणि त्यावर उपाय काय? हं. खरं म्हटलं तर प्रेक्षकांसाठी निवेदन आहे की कर्करोग जे निदान झालेलं आहे ज्या रुग्णाला ते जे उपचार घेत आहेत त्या उपचार घेत असताना ज्या वेदना होतात किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांना वेदना सहन कराव्या लागतात अशांसाठी ज्या या वेदना निवारण आहेत या संदर्भात आज सर मार्गदर्शन करतायत. पण तरी पण एक साधारण लक्षणं काय असतात ती सर आपण सांगू शकतो का? बरोबर आहे. हा प्रश्न त्यांनी जर पेशंटला डायग्नोसिसच नसेल झालेलं तर त्याने कर्करोग तर आहे. ते तर आधी व्हायला पाहिजे असतं. रेग्युलर डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावरती ज्या तपासण्या आहेत त्या करून त्याचं डायग्नोसिस त्याने कन्फर्म करायला पाहिजे. आणि समजा डायग्नोसिस झालेला आहे आणि नंतर समजा 1 वर्षापूर्वी डायग्नोसिस झालेलं आहे त्यासाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि आता पाठ दुखायला लागली म्हणजे याचा अर्थ असा की तो कर्करोग जिथे कुठे आहे ब्रेस्टमध्ये म्हणा, लंगमध्ये म्हणा, तिथून तो कुठेतरी आणखीन पसरतोय. बऱ्याच वेळा कर्करोग ह्या आपल्या हाडांमध्ये त्यातल्या त्यात मणक्यामध्ये जातो आणि मग तिथून तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यामुळे पाठदुखी सुरू होते. मग अशा वेळेला पुन्हा त्याच्यासाठी वेदना निवारक उपचार उपलब्ध आहे. बरोबर. पण आता ही जी औषधं तुम्ही सांगितलीत मगाशी मॉर्फिन वगैरे जे आहे पण त्याचं काही ठराविक दिवसाला काही डोस असतात किंवा ठराविक त्याचा कोर्स असतो असं आहे का ती सतत घ्यावीच लागतात? हा, याच्या बाबतीत असं आहे की मॉर्फिन जेव्हा पेशंटला एखाद्या आम्ही सुरू करतो तेव्हा फक्त मॉर्फिन दिलं जात नाही, त्याच्याबरोबर इतरही काही औषधं असतात की जे त्याला मदत करतात. आणि मग मॉर्फिनचा जो डोस आहे तो प्रत्येक पेशंटच्या वेदनांचं प्रमाण याच्याप्रमाणे तो आम्हाला ठरवायला लागतो. काही पेशंटला किरकोळ एक 15 मिलीग्रॅम डोस दिला 24 तासात तरी त्याच्या वेदना थांबतात आणि चांगल्या प्रकारे थांबतात. पण काही पेशंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कधी कधी आम्हाला तो वाढवायला लागतो. तर बेसिकली पेशंटच्या जरुरीप्रमाणे पेशंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्हाला हा त्याचा डोस टायट्रेट, आम्ही त्याला टायट्रेशन हा शब्द वापरतो, तर त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो डोस कमी जास्त करतो. बरोबर. आणि म्हणून मग पेशंटला आम्ही पिरियडिकली आठवड्यातनं म्हणा, महिन्यातनं म्हणा पुन्हा एकदा चेकिंगला बोलवत असतो. बऱ्याच वेळा त्याच्यानंतर त्याच्या दुसरीकडे समजा कॅन्सर पसरला तर तो वेदना वाढू शकतात. बरोबर. अशा वेळेला त्याचा डोस वाढवायला लागतो. समजा त्याचे काही साईड इफेक्ट यायला लागले तर मग आम्ही त्याचा डोस कमी करतो.
याप्रमाणे ते टार्गेट. बरं, पंढरपूरवरून एक प्रश्न येतोय, सर घेऊया. नमस्कार हॅलो. अमर. हा. नमस्कार अमर. हॅलो. हॅलो. नमस्कार, तुमच्या घरच्या मी टीव्हीचा अमरनाथ आवाज साहेब पूर्ण बोलतोय. बंद करा. हॅलो. हा, मी अमरदार साहेब बोलतोय. बरं, हॅलो. बोला. प्रश्न विचारा. हा, मला जयंत डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा होता हम्म, की रेडिएशनमुळे हम्म, जो त्रास होतो हम्म, हम्म. प्रश्न सलग विचारून पूर्ण करा. तो कसा शमवला जाईल? बरं. हा, बऱ्याच वेळा आपण मगाशी बोलत होतो की कर्करोगांना वेदना का होतात. जसं एक ते आजार आहे की ज्या कर्करोगामुळे एखाद्या टिश्यूवरती प्रेशर आलं, हाडामध्ये पसरला म्हणून तो दुखतो. तसं कधी कधी ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत, रेडिएशन, किमोथेरपी, याच्यानंतरही कधी कधी पेशंटला एक लक्षात घ्या, रेडिएशन ही सुद्धा पेन वेदना कमी करणारी ट्रीटमेंट आहे. पण कधी कधी रेडिएशनमुळे जेव्हा फायब्रोसिस होतं किंवा तिथला सगळं डिस्ट्रक्ट व्हायला लागतो, तिथलं जे काय टिश्यू आहे तो, आणि त्याच्यामुळे काही पेशंटला पेन होतं. मग अशा वेळेला त्याच्यासाठी म्हणून सुद्धा हे उपचार उपलब्ध आहेत. गोळ्या, औषधं ऍडिशनली कधी कधी लागलं तर आपण तिथे विशिष्ट इंजेक्शन देऊन, कधी कधी समजा एखाद्या पेशंटला मानेचा किंवा इथे गाठ असली, त्याला रेडिएशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पेन असेल, तर अशा वेळेला मानेचे जे नर्व्स आहेत तिथे आपण त्याला इंजेक्शन देऊन ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. आता सर मला एक सगळ्यात पहिल्यांदा सांगा की जेणेकरून प्रेक्षकांचा सुद्धा गैरसमज थोडासा दूर होईल. वेदना होतात म्हणजे आपल्याला आता वेदना होत आहेत, त्या कुठल्या प्रकारच्या आहेत की जेणेकरून आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे? कारण या कर्करोगामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होत असतात. एक मानसिक सुद्धा थोडासा त्रास हा होतोच. तर ह्या वेळेला म्हणजे डिसिजन किंवा सल्ला नेमका कधी घ्यावा? बरोबर, अगदी योग्य प्रश्न विचारला. म्हणजे आपण वेदना निवारक उपचार आपल्याला गरज आहे का हे कसं ओळखावं कर्करोगाने. अगदी बरोबर. जेव्हा वेदना ह्या साध्या औषधाने जात नाहीये, बऱ्याच वेळा आपण घरगुती उपाय करतो, मसाज करतो, शेकतो, एवढ्या याच्याने त्या कमी होत नाहीयेत. गोळी घेतली तरी ते कमी होत नाहीये. झोप नीट येत नाहीये किंवा आपल्याला कुठल्या कामात लक्ष लागत नाही, याचा अर्थ आपलं वेदना निवारण हे कुठेतरी कमी पडते. आणि मग अशा वेळेला आपण हे उपचार करून घेतले पाहिजे. आणि हे उपचार चालू असताना सुद्धा प्रत्येक वेळेला वेळोवेळी एक स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की मला जे आता उपचार चालू आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी जे आवश्यक काम आहे ते मी व्यवस्थित करू शकतो का. म्हणजे बऱ्याच वेळा काय स्टेज त्याची आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. बऱ्याच वेळा पेशंटला बाबा मी झोप मला कम्फर्टेबल आली पाहिजे, बऱ्याच वेळा खूप वेदना होते त्याच्यामुळे झोप त्याला पुरेशी नसते. एकदा त्याला हे उपचार सुरू झाले की छान झोप यायला लागते. ते आम्ही बऱ्याच वेळा पहिलं गोल म्हणून पेशंटला सांगतो. पुढचं राहतं की दिवसाच्या वेळी जेव्हा तो विश्रांती घेत असेल तेव्हा त्याला वेदना व्हायला नको. आणि त्याच्या पुढचं महत्वाचं गोल आहे की त्याला त्याचं काम करता आलं पाहिजे. आता सर तुम्ही जी औषधं सांगितली किंवा ज्या उपाययोजना सांगितल्या त्याच्यात सुद्धा काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर या दृष्टीने आपण पुढच्या टप्प्यात मार्गदर्शन करूया प्रेक्षकांना. प्रेक्षक आपली चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. 1600221010 किंवा 1800221010 या क्रमांकावर संपर्कात राहा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा नमस्कार झी मराठीच्या आजच्या कार्यक्रमात प्रेक्षक आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मार्गदर्शन करून घेतोय ते म्हणजे कर्करोगींचे वेदना शमन या संदर्भात. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले डॉक्टर यशवंत नानकर यांना. सर आपल्याला प्रश्न येतोय तो आधी आपण घेऊया. नमस्कार अश्विनी. हॅलो. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. माझ्या मिस्टरांना हेअर लिकेमिया 10% निघाला होता. तर त्यांना आता केमोची एक सायकल देऊन झालेली आहे. तर आधी ताप येत होता, तो आता परत ताप कंटिन्यू येतोय. 102, 101 दिवसभरात असतोच 99 पर्यंत. नंतर 101, 102 संध्याकाळी होतो. पण काही वेळेला स्पंजिंग करून तर तो काही वेळेला क्रोसिन द्यावी लागते. तर हा केमोचा इफेक्ट आहे का इतर काही दुसरा आहे त्याच्यासाठी? कारण सप्टेंबर पासून त्यांना ताप येत होता, दर 15 दिवसांनी टायफॉइड, मलेरिया होत होता. तर त्याचं आहे का दुसरा काही बोन मॅरो काही निघेल असं दुसरा असं प्रश्न विचारायचा. ब्लड कॅन्सर आहे त्यांना. किमोथेरपीशी रिलेटेड हा प्रश्न आहे. आपण ज्या डॉक्टरांची आपल्याला किमोथेरपी चालू आहे त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करून योग्य ट्रीटमेंट घेतलेली जास्त योग्य राहील. हो ना. बरं, आता सर मला सांगा की आपण ज्या उपाययोजना सांगितल्या त्याच्यामध्ये आणखीन एक नर्व ब्लॉक म्हणून ही जी काही उपाययोजना आहे ती कर्करुग्णांना सुद्धा दिली जाते का? तर ह्या दृष्टीने थोडं सविस्तर सांगा या उपाययोजनेबद्दल. नर्व ब्लॉक ही एक अशी संकल्पना आहे की ज्या भागात रुग्णाला वेदना होतात त्या भागापासून वेदना
नरद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. जाताना ती स्पायनल कॉर्ड मधून जाते. तर ह्या संपूर्ण पॅसेजमध्ये जिथे कुठे वेदना होते तिथून ती मेंदूपर्यंत जिथे वाहून जाते तिथे कुठेतरी इंजेक्शन देऊन ही वेदना वर नेणं थांबवणं, हा कन्सेप्ट म्हणजे नर्व ब्लॉक. आता याच्यासाठी निरनिराळे प्रकारचे ब्लॉक्स उपलब्ध असतात. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. बऱ्याच वेळेला पोटाचा कॅन्सर असतो, पॅन्क्रियास किंवा स्टमक याचा कॅन्सर आहे. कॅन्सरवरती असं लक्षात आलंय की तो आता ऍडव्हान्स स्टेजला जातोय पेशंट, तेव्हा त्याला ॲब्डॉमेन म्हणजे पोटामध्ये पेन होतं आणि बऱ्याच वेळेला पाठीकडे त्याला पेन व्हायला लागतं. तर अशा पेशंटला आम्ही एक विशिष्ट नर्व ब्लॉक देतो, त्याला सिलियाक प्लेक्सिस ब्लॉक असं म्हणतात. तुम्ही जर आता हे मॉनिटरकडे बघाल तर याच्यावरती तुम्हाला दिसत असेल एक ही पेशंटची पाठ आहे आणि पाठीकडच्या बाजूने हे इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन देताना आम्ही जिथे इमेजिंग टेक्निक म्हणजे जिथे सिटी स्कॅन किंवा सियाम ही फॅसिलिटी आहे, म्हणजे याच्यासाठी एक्सरेची मदत घेतली जाते हे ॲक्युरेट होण्यासाठी. का तेही सांगतो मी. अशा वेळेला पेशंटला पाठीकडच्या बाजूने आपण इंजेक्शन देतो. आता जर आपण हे चित्र बघितलं, इथे हा पेशंटचा मणका दिसतोय, ही पेशंटची पाठ आहे आणि मणक्याच्या पोटाकडच्या बाजूला जिथे ही मोठी रक्तवाहिनी असते तिथे हे गँग्लियॉन असतात. याला सिलियाक गँग्लियॉन म्हणतात. जसा एखाद्या रूमचा फ्यूज काढून घेतला की त्या फ्यूज मध्ये सगळा अंधार होतो, त्या रूम मध्ये सगळा अंधार होतो. तसंच आहे की हे गँग्लियॉन ह्या पोटातल्या निरनिराळे जे ऑर्गन्स आहेत, स्टमक, पॅन्क्रियास, याचं पेन कंट्रोल ते करत असतात. तर तिथे आपण इंजेक्शन देतो आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर साधारणतः 6 महिने ते वर्षभर पेशंटच्या वेदना पूर्णपणे चांगल्या प्रकारे थांबतात. कर्करोग रुग्णांना त्याचा आणखीन असा फायदा होतो की वेदनाशामक औषधं जर ते घेत असतील आधी तर त्याची रिक्वायरमेंट खूप कमी होते, कधी कधी थांबते सुद्धा. त्यांची भूक वाढते, त्यांना नॉशिया, व्हॉमिटिंग, उलटी हे होऊ शकत असतात ते सुद्धा खूप कमी होतं आणि ओव्हरऑल त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली होते. म्हणजे ह्या पेशंटला दरवेळेला सतत सारखे वेदनाशामक औषधं घ्यायला लागत नाही आणि घरी आपल्या आप्तसखियांमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचे आयुष्य जगू शकतात. पण सर, कर्करोग रुग्णांना ज्या वेगळ्या पद्धतीच्या ज्या वेदना होतात तर ह्या उपाययोजनामध्ये वेगळ्या आणखीन वेदना किती सहन कराव्या लागतात की ज्या पद्धतीने तुम्ही ते इंजेक्शनचं सांगितलं, तर ह्या वेदना बरोबर ही सुई बघून कदाचित तुम्हाला वाटलं असेल की हे खूप पेनफुल आहे. हे जेव्हा आम्ही ब्लॉक देतो, नर्व ब्लॉक देतो, तेव्हा ते रुग्णाला पूर्ण बधीर करून केले जातात. त्यामुळे ते करताना दुखत नाही आणि ॲक्युरेट होण्यासाठी. आता एक लक्षात येईल की बऱ्याच वेळा जिथे आपण इंजेक्शन देतो त्या इंजेक्शनच्या आजूबाजूला काही महत्वाचा एखादा ऑर्गन असू शकतो, त्याला कुठे डॅमेज व्हायला नको. आणि म्हणून आता नवीन ह्या गेल्या 7-8-10 वर्षात हे टेक्निक जास्त चांगले डेव्हलप झाले की जिथे आपल्याला सिटी स्कॅन किंवा सियाम याचा उपयोग करून आपल्याला योग्य ठिकाणी सुई देऊन तिथे आपल्याला हे इंजेक्शन देता येतं. बरं, भांडूपवरून एक प्रश्न येतो, तो घेऊया सर. नमस्कार. नमस्कार मंगला. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. प्रश्न विचारा. हा, मी भांडूपवरून मंगला पिंगळे बोलते. बरं. माझा डॉक्टर नानकरांना नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. हा, मला डॉक्टर नानकरांना प्रश्न विचारायचा आहे की मागे 2 वर्षापूर्वी. हॅलो. हा प्रश्न सलग विचारून पूर्ण करा. मागे 2 वर्षापूर्वी ना त्यांनी माझ्या पायावरती एक हे केलं होतं नर्व ब्लॉक झाल्यामुळे. तर मला 3 ब्लॉक्स दिले होते त्यांनी, 400 रुपयाचे असे. तर डाव्या पायावरती हे केलं होतं. तर त्यानंतर मला पुन्हा आधी त्यांच्याकडे जायचं आहे, पण ते मुंबईला कुठे त्यांचे आहे का, म्हणजे मुंबईला ते ट्रीटमेंट देऊ शकतात का? कारण मी भांडुपला राहते आणि निरामय हॉस्पिटल मधून त्यांच्याकडून मी ट्रीटमेंट घेतली होती आणि तिथपर्यंत काही मी येऊ शकत नाही. आता मला उजव्या पायाला त्रास होतो जास्त. बर, मुंबईला तुमचं कुठे सेंटर हो, मुंबईला मी बऱ्याच वेळा पेशंटने अपॉइंटमेंट घेतली तर येत असतो. ठाकूर हॉस्पिटल दादर, अच्छा, तिथे मी भेटतो. त्यांनी मोबाईलवरती अपॉइंटमेंट घेऊन ते भेटू शकतात. नक्कीच. आणि आपला त्याचा उपयोग होईल तुम्हाला. तुमचा संपर्क क्रमांक आपण दाखवतोच आहे, त्यामुळे अधिक माहिती ते नक्कीच तुम्हाला फोन करून विचारू शकतात. बरं, नर्व ब्लॉकमुळे आणखीन एक असा समज असतो की बधीरपणा येतो, तर हे कितपत योग्य आहे? बऱ्याच वेळा हे आमचे रुग्ण, आम्ही जेव्हा सांगतो की दिल्यानंतर बधीरपणा यायला नको किंवा कुठे पॅरालिसिस व्हायला नको, हे अगदी हे आमच्या जसं मनात, म्हणजे पेशंटच्या जसं मनात असं तसं आमच्याही मनात असतं. तर आता काय झालेलं आहे, दिवसेंदिवस या टेक्निक्स मध्ये खूप ऍडव्हान्समेंट आलेले आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की नर्वच्या ज्या आपल्या संवेदना आहेत त्या नर्व मधनं जात असतात, तिथेच आपण इंजेक्शन देतो, पण त्याच्या डायमीटर्स, त्याच्या फायबर्सच्या डायमीटर्स मध्ये फरक पडतो आणि तसं मग आम्ही आमचा औषध योजना बदलतो. त्याच्यामुळे बधीरपणा येणं किंवा पूर्णपणे पॅरालिसिस होणं ही शक्यता खूप कमी झालेली आहे. अच्छा, म्हणजे आपण आधीच मॉर्फिन किंवा ही जी उपाययोजना आहे त्याचा जर साईड इफेक्ट काढला तर मॉर्फिन पेक्षा ह्याच्यामध्ये थोडंसं
चान्सेस जास्त असतात का नाही. अशा प्रकारचे साईड ऍक्च्युली आता याच्यामध्ये मॉर्फिन पेक्षा तर हे खूपच चांगलं, कारण याच्यामध्ये हे घेतल्यानंतर पेशंटला सिडेशन येत नाही किंवा तो त्याचं काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे कुठल्या स्टेजला आपण ब्लॉक दिलेला आहे तेही महत्वाचं आहे, पण त्याच्याने जास्त चांगलं म्हणजे. आणि साधारणतः आता असं कन्सेन्सस ओपिनियन आहे की मॉर्फिन किंवा हे शक्यतो शेवटी म्हणजे जेव्हा आपल्याला पेशंटकडनं फारशी काम करण्याची अपेक्षा नाहीये तेव्हा ते त्याने घ्यावं. अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आम्ही त्यांना ते द्यावं असं साधारणतः आता कन्सेन्स आहे. बरोबर. जर ब्लॉकने जर एखाद्या पेशंटच्या वेदना चांगल्या कमी होत असतील तर ते प्रिफर करा. नक्कीच. आणखीन एक प्रश्न घेऊया सर. नमस्कार. नमस्कार जोशी. नमस्कार जोशी. हॅलो. हा नमस्कार. असंच करायचं आहे की केमोथेरपी आणि रेडिएशन यांच्यामुळे हाडांच्या वर काय परिणाम होतो का? कारण कॅन्सर म्हणजे लंग कॅन्सर थोडासा झालेला होता, तर ऑपरेशन नर्व्ह ब्लॉकिंगचं ऑपरेशन या डॉक्टरनी केलेलं आहे. मुंबईमध्ये पहिलंच झालेलं आहे ते. तर हाडा अजून दुखतात थोडी, तर त्याच्यावर काय उपाय आहे का? त्या नर्व्ह ब्लॉकिंगची व्यतिरिक्त दुसरा उपाय आहे का? 67 वय आणि त्यांचं 67 वय आहे, नर्व्ह ब्लॉक झालेला आहे आणि तरी वेदना होत असतील तर मग पुन्हा एकदा भेटून एक लक्षात घ्या, कुठल्याही कर्करुग्णाला वेदना सहन करायची आवश्यकता नाही. त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण त्याच्यासाठी उपाय करू शकतो. आणखी नर्व्ह ब्लॉक शिवाय दुसरा एखादा नर्व्ह ब्लॉक त्यांना उपयोगी होऊ शकेल किंवा गोळ्या आणखीन त्याचं प्रमाण वाढवता येईल, पण वेदना सहन करायची आवश्यकता नाहीये. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरना भेटावं आणि योग्य उपाय करून घ्यावे. बरं सर, आता तुम्ही या 2-3 प्रकारच्या ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहेत, औषधं किंवा इंजेक्शन, तर या व्यतिरिक्त आणखीन काही दुसरे प्रकार आहेत का वेदनाशमन? हो, या व्यतिरिक्त आणखीनही पुष्कळ प्रकार आहेत. बऱ्याच वेळा पेशंटला तोंडाने गोळी गिळता येत नाही, अशा वेळेला हल्ली अशी स्किनवरती लावायची त्वचापट्टी ज्याला म्हणता येईल असं पॅच मिळतो, जो आपण स्किनला लावल्यानंतर त्यातनं हळूहळू औषध, वेदनाशामक औषध पेशंटच्या शरीरात जात असतं आणि त्याला पेन रिलीफ मिळतं. एकदा ते लावल्यानंतर साधारणतः 72 तास त्याचं काम चालतं. थोडंसं त्याचं कॉस्ट जास्त आहे, पण ज्या पेशंटला गिळता येत नाही अशा पेशंटला आम्ही ते देतो. हे झालं त्वचापट्टी. काही पेशंटला ज्यांना काहीच उपाय नाही, नर्व्ह ब्लॉक पण करता येत नाही, तोंडाने गोळ्या घेता येत नाही, अशा पेशंटला इतर रेक्टली कधी कधी आपल्याकडे फारसं हे नाही, पण त्यांना आपण तशा प्रकारे गोळ्या देऊ शकतो. काही पेशंटला शिरेमधनं इंजेक्शन देऊन, आणि मग आता हल्ली असे छोटे छोटे पंप मिळतात की त्या पंपमध्ये मेडिसिन वेदनाशामक औषध भरायचं आणि मग ते हळूहळू पेशंटच्या शरीरात प्रवेश करतं आणि तो पंप घेऊन तो पेशंट फिरू पण शकतो. म्हणजे असं नाही की त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागतं. ते आता हल्ली अवेलेबल आहे आणि आपल्याकडे जी कॉस्ट सहज त्याला शक्य आहे अशा कॉस्टमध्ये ते आता अवेलेबल आहे. हे असे निर्णय उपाय. आणि काही पेशंट एखादे अगदी टर्मिनल आहे, आपल्याला लक्षात येते की पेशंट 6-7 दिवस, आठवडा, 2 आठवडा असा तो जगू, अशा पेशंटला त्याच्या घरी जाऊन असे पंप आपल्याला लावता येतात. हल्ली असे काही ग्रुप्स, निर्णय सिस्टर्स किंवा असे फॉर्म झालेले आहेत की जे घरी जाऊन पेशंटचं ते पंप भरून देतात आणि मग हळूहळू ते पेशंटला मेडिसिन आमच्या डायरेक्शन प्रमाणे जात असतं. पेशंट पेन फ्री आणि शेवटी काय की त्याचा जो काय मृत्यू आहे बऱ्याच वेळा येणार हे आपल्याला माहिती असतं, तर तो एक डिग्निटी, डेथ विथ डिग्निटी यावा, सन्मानाने यावा, हे त्याच्या मागचं. सारखं त्याला वेदना होऊ नये, तडफड त्याची होऊ नये, व्हॉमिटिंग होऊ नये, यासाठी ही योजना त्याला होऊ शकते. बरोबर. आणखी एक प्रश्न घेऊया सर प्रेक्षकांचा. नमस्कार. नमस्कार विनय. हॅलो. नमस्कार. हॅलो, तुम्हाला दोघांना माझा नमस्कार. मी विनय पाटील बोलतोय गिरगावातून. माझ्या आईचा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला, तर त्याची 1 वर्षापूर्वी ट्रीटमेंट झालेली, तर आता सध्या तिला एनास्ट्रोझॉल चालू आहेत. तर तिच्या डोकं दुखतं आणि हातपाय पण असे दुखतात. तिला 6 किमो लागलेले होते. तर डोकं दुखतं म्हणजे ते काय एनास्ट्रोझॉलचं साईड इफेक्ट आणि म्हणून दुखतं की काय आणखीन वेगळा काय प्रॉब्लेम? अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. बऱ्याच वेळा एखाद्या पेशंटचं दुखतं, त्याला कर्करोग आहे म्हणजे कर्करोगामुळेच दुखतं असं गृहीत धरायला. लक्षणं आपण सांगूया की नेमक्या वेदना या कुठे कुठे आणि कशा प्रकारच्या असतात. तर ते इतरही कारण असू शकतं. आता यांनी सांगितलं मानेत वेदना होत आहेत. बऱ्याच वेळा मानेचे जे स्नायू असतात त्यांच्यावरती ताण येऊनही कधी कधी त्या वेदना होऊ शकतात. त्यामुळे त्याचं एकदा तपासणी करणं आवश्यक आहे आणि ते केल्यानंतर त्याच्यावरती उपाय होतील. आणखीन हातामध्ये वेदना होतात असंही त्यांनी सांगितलं. तर बऱ्याच वेळेला ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला त्यांना हाताचं जेव्हा किंवा ब्रेस्टचं जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा इकडच्या बाजूने जे ऑपरेशन केलेलं असतं तर त्या पेशंटला हातामध्ये कधी कधी खूप पेन्स होतात. साधारणतः आग, बर्निंग पेन ज्याला म्हणतो आपण, ते त्यांना होत असतं. हाताला सूज येत असते. तर त्याला एक विशिष्ट नाव आहे आमच्या याच्यामध्ये, त्याला सिम्पॅथेटिकली मेंटेन पेन असं आम्ही म्हणतो.
आणि अशा पेशंटला इथे मानेच्या तिथे इंजेक्शन देऊन हे पेन खूप चांगल्या प्रकारे कमी करता येतं. सिम्पॅथेटिक ब्लॉक्स म्हणतात. तर त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांनी पेशंटला पेन फिजिशियनला भेटावं, त्याच्याकडनं तपासणी करून घ्यावी, मानेच्या स्नायूंमध्ये काही दोष नाही ना हे बघावं, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट बदलू शकते. सर, आता पेशंट कंट्रोल एनाल्जेसिया हे जे म्हणतात ते नेमकं काय आहे हे सांगा जरा. हल्ली ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये किंवा आपल्याकडे सुद्धा मी जसं मगाशी सांगितलं की एखादी सुई ठेवून किंवा एखादी नळी ठेवून पेशंटच्या शरीरात मेडिसिन सोडलं जातं. तर आता कसं असतं की हे मेडिसिन आपल्याला कसं द्यायला पाहिजे, एक त्याचं वेदना चांगल्या कमी व्हायला पाहिजे आणि दुसरं पेशंट ऍक्टिव्ह पण राहायला पाहिजे. पेशंटला सिडेशन यायला नको, तो त्याचं काम करताय. तर मग आता हे कंट्रोल म्हणजे ही तारेवरची कसरतच असते. ते जर डोस जास्त झाला तर तो पेशंट ड्राउझी होईल आणि कमी झाला तर त्याला पेन होईल. तर हे कंट्रोल करण्यासाठी म्हणून हल्ली असे छोटे छोटे मोबाईल फोनच्या साईजचे पंप येतात आणि त्या पंपमध्ये एक औषध आपण भरतो आणि मग ते शरीरात सोडलं जातं आणि ते स्किनच्या खाली असतं. म्हणजे कधी कधी स्पायनल कॉर्ड जवळ किंवा एपिड्युरल जवळ, पाठीच्या कण्याजवळ किंवा कधी कधी सलाईन म्हणणं असं ते औषध सोडलं जातं आणि अतिशय स्लो म्हणजे 1 ml पर आवर किंवा त्याच्यापेक्षाही कमी 2 ml पर आवर एवढं ते जात असतं. म्हणजे ज्याच्याने आपल्याला पाहिजे तसा इफेक्ट येतो आणि हा पेशंट अगदी छानपैकी त्याचं रोजचं काम करू शकतो, ॲम्ब्युलेट राहू शकतो. हल्ली आपल्याकडे असे पंप अवेलेबल आहे. तर आणि मग याच्यामध्ये आणखीन एक बटन दिलेलं असतं. तर ते पेशंट कॉम्प्युटराइज, हे सगळं मशीन जे असतं हे कॉम्प्युटराइज असतं आणि त्याला एक बटन दिलेलं असतं. ते दाबलं की एक विशिष्ट औषधाचा डोस त्या पेशंटच्या शरीरात सोडला जातो. त्यामुळे जेव्हा पेशंटला वाटेल की आता मला या क्षणाला जास्त वेदना होते, तो एक बटन दाबतो आणि एक मेडिसिन त्याला सोडलं जातं आणि मग त्याच्या वेदना कमी होतात. आणि त्याच्यावरती कंट्रोल आणखीन असं असतो की तो खूप पुन्हा ते दाबू शकत नाही, म्हणजे त्याला साईड इफेक्ट यायला नको. असं हे छान, दिस इज पेशंट कंट्रोल. अगदी अगदी. सर, मुळातच कर्करोग जेव्हा निदान होतं तेव्हा मुळातच तो रुग्ण स्वतःचं मनोबल फारच ढासळलेलं असतं, त्यामुळे मानसिक संतुलन त्याचं गेलेलं असतं. त्यात ह्या वेदना सहन कराव्या लागतात. पण या वेदनांवर मात करावी ह्या दृष्टीने तुम्ही जे आज मार्गदर्शन केलं, खरोखरच आजचा विषय किंवा आजचं हे मार्गदर्शन अशा रुग्णांना नक्कीच आशादायी ठरलं असेल. तुम्ही इथे आल्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि नमस्कार झी मराठीच्या परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. प्रेक्षक, आजच्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नमस्कार झी मराठीच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये. उद्याचा चर्चेचा विषय लक्षात घ्या. उद्याचा विषय आहे काश्मीर वैष्णवदेवी. केसरीतर्फे या 2 पर्यटन क्षेत्राविषयी किंवा स्थळांविषयी अधिक जाणून घेणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी उद्या आपण केसरीतर्फेच आमंत्रित करतोय हिमांशू पाटील यांना. तेव्हा 1600221010 आणि 1800221010 या क्रमांकावर उद्याही चर्चेत सहभागी व्हा. आज मात्र इथेच निरोप घेऊया. नमस्कार. तू या घरात पाऊल टाकलंस आणि माझा मुलगा घर सोडून गेला. यशचं काही झी मराठी